श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। अहिंसा सत्यमक्रोध अहिंसा सत्यमक्रोध त्यागशान्तिरपैशुनम् त्यागशान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शान्तिः अपैशुनम् भूतेषु दया अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीः च अपलम अचापलम। याच्यात काय अन्वय करायची आवश्यकता नाही, सरळ सरळ आहे. अहिंसा म्हणजे कोणत्या जीवाची हिंसा करू नये. सत्यम याचा अर्थ काया वाचा मनाने सत्यत्वाचं पालन करावं. अक्रोध म्हणजे कधीही माणसाने क्रोध करू नये. त्याग याचा अर्थ फलासक्तीचा त्याग करणे. शांती म्हणजेच वृत्तीमध्ये नेहमी उद्रेक न होता वृत्ती शांत ठेवावी. आणि अपैशून्यम कोणाची निंदा करू नये. आणि भूतेषु नाम सर्व भूतावरती माणसाने यथाशक्ती सर्वत्र त्यांच्यावरती प्रेम करावं, त्यांच्यावर दया करावी. आणि पुढे अलोलुप्तम कशाची आसक्ती नसावी. त्याचप्रमाणे मार्दवम बोलण्यामध्ये करण्यामध्ये अत्यंत मृदुता असावी. ह्री म्हणजे लज्जा लाज धरावी. वेदशास्त्र त्याला म्हणतात. शास्त्र व्यवहार आणि लोकव्यवहारामध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कधीही माणसाने वर्तन करू नये. पण अचापलम थोडक्यात जीवनात कोणताही विक्षेप ठेवू नये, स्थिरता ठेवावी. असे त्याचे गुण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गुण या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. तर हे 11 गुण याला काय म्हणतात, हे दैवी संपत्ती. आता हे सर्व आपल्याला एकदाच करता येतील किंवा आपल्याला सर्व आपल्या जीवनात उतरेल अशातला भाग नाही. कारण जीवन आणि प्रवृत्ती ही देश कालाने वंशाने अन्नाने संगतीने माणसाची बनते. आणि त्या प्रवाहामध्ये माणसाला ते ओढतात ते प्रसंगी. पण मग सांगितलं कशा करता, अशक्य असल्यावर थोडं भगवान सांगणार आहेत का? नाही, शक्य गोष्टीच सांगतात. पण मग या पद्धतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करणे. आणि हे का, हे दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्ती याचा अर्थ काय आहे? ब्रह्म उपासनेकरता लागणारी साधनं. थोडक्यात दैवी संपत्ती म्हणजे देवाच्या संबंधी असणारी संपत्ती, त्याला म्हणतात दैवी संपत्ती. किंवा भगवत प्राप्तीकरता ज्या साधनांची अत्यंत गरज आहे त्याला म्हणतात दैवी संपत्ती. म्हणजे देवाच्या संबंधी उपासनेकरता लागणारे गुण, देवाच्या संबंधित ज्ञानप्राप्तीकरता लागणारे गुण
किंवा देवाच्या चिंतनाकरता लागणारे गुण, परमार्थाकरता ज्या गुणाची अत्यंत आवश्यकता असते अशा गुणांना दैवी संपत्ती असं म्हणतात. येन केन प्रकरणी, कोणत्याही प्रकरणी ती देवाच्या संबंधित त्याचा उपयोग होतो म्हणून त्याला दैवी संपत्ती. आणि दैवी संपत्ती परमार्थातच उपयुक्त आहे का असं नाही, तर व्यवहारामध्येही या संपत्तीला खूप मान्यता असते. दैवी संपत्तीचा मनुष्य त्याला मान्यताही मिळते आणि व्यवहारामध्ये त्याचं जीवन सुख समृद्धीने समृद्धही होतं. याबद्दल काय कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही. चला असो, तर अशी ही दैवी संपत्ती पहिल्या ठिकाणी पहिला गुण आहे अहिंसा. तर अहिंसा याचा अर्थ न हिंसा ते अहिंसा. मा हिंसात सर्व भूतानी, कोणत्याही भूताची हिंसा करू नये. तुकाराम महाराज म्हणतात सोप्या भाषेत, कोणीही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. हे पूजनाचं वर्म आहे. कोणत्याही जीवाची हिंसा करू नये. तर हिंसेचं रूप काय असतं आणि अहिंसेचं रूप काय असतं, तर वांग मन कायेही सर्वभूतानां या ठिकाणी ते का अनअभिद्रोह, म्हणजे कायेने वाचेने आणि मनाने, आणि एक विशिष्ट आहे का नाही, सर्वभूतांच्या ठिकाणी अनअभिद्रोह, कोणाचाही कधीही कोणत्या रूपाने द्रोह करू नये. तर तो द्रोह करत असताना हिंसेचं रूप काय सांगितलं, तर प्राणवियोग प्रयोजक व्यापार रहितत्व अहिंसा. हिंसा याचा अर्थ एखाद्या क्रियेतून जर एखाद्याच्या प्राणाचा वियोग होत असेल तर त्या क्रियेचं नाव येतं हिंसा. त्याच्या प्राणाचा वियोग होईल अशी क्रिया करणं. तर अहिंसा सांगत असताना प्राणवियोग प्रयोजक, असा ज्या प्राणाचा वियोग होईल असा जो व्यापार आहे त्या व्यापाराने रहितत्व असणं त्याला म्हणतात अहिंसा. मग थोडक्यात त्या शास्त्राने सांगितले तर त्याला काही संतांनी मान्यता दिलेली नाही. म्हणजे अशास्त्रीय प्राणी पीडन अभाव, म्हणजे वेदामध्ये सांगितलं आहे पशुमालभेद खादिरम युपम बध्नाती पशुमालभेद. तर ते पूर्वी कशा करतात त्याला परिसंख्या विधी असं म्हणतात. लोक दिवसभर पशु मारून खायचे, त्याकरता यज्ञ करावं, खैराचा खांब करावं, त्याला पशु आणून बांधावं आणि त्याचं आलभन करावं, मग यज्ञाचा त्या ठिकाणी अवशेष भाग म्हणून त्याचं सेवन करावं. हे काय सांगितलं, 100 पशु मारित होते लोक त्याला परावृत्त करण्याकरता. मनुष्य दुराचार करू लागला आणि म्हणून त्याला जसं लग्नाचं बंधन घातलं, ते बंधन सांगण्यातलं तात्पर्य होतं ते. तर असं तो भाग. तर अशी जी हिंसा आहे, हिंसा आणि अहिंसा, हिंसेच्या विरुद्ध असणं अहिंसा आहे आणि अहिंसेच्या विरुद्ध असणं हिंसा आहे. ती 3 रूपांनी सांगितलेली आहे, कायिक वाचिक आणि मानसिक. कायिक क्रिया करणे त्याला ती कायिक असते ती क्रियात्मक हिंसा असते, वाचिक असते ती शब्दात्मक हिंसा असते आणि मानसिक असते ती चिंतनात्मक असते. पण तिन्ही ठिकाणी असतात त्या क्रियाच असतात. कायिक क्रिया करणे त्याला क्रियात्मक हिंसा म्हणतात, वाचिक शाब्दिक क्रिया करणे त्याला शब्दात्मक हिंसा म्हणतात आणि मानसिक वाईट चिंतन करणे, एखाद्याच्या जीव घेण्याचं चिंतन नियोजन आयोजन करणे, मग त्याला काय म्हणतात ते मानसिक हिंसा म्हणतात. म्हणजे 3 प्रकारने. आणि ती हिंसा करत असताना त्याचे काही नियम येतात. त्याचा अर्थ काय, मनुष्य कीर्तनात बसला म्हणजे काय कोणाला शिव्या देतो काय, कीर्तनात बसलो नाही शिव्या देत, कारण कीर्तनामध्ये काही शिव्या देणं भांडणं वगैरे असं काही होत नसतं. तिथं काय सगळं शांत वातावरण असतं. पण इतर तर जर गेलं तर मग भांडायला सुरुवात करतो तो. म्हणून त्याला बंधन घातले. देश काल आणि निमित्त
हिंसेला कोणत्याही देशात हिंसा करू नये याचा अर्थ काय? इकडं गेला म्हणजे मंदिरात गेला, कीर्तनात गेला म्हणजे शांत, आणि बाहेर गेला का मग तिथं मग हम करूस काय, तर मग ते काही पण करायचं, असं आहे का त्याचा अर्थ? नाही. त्याला देशाचं बंधन. कोणत्याही देशात 3 प्रकारची हिंसा करू नये, त्याचं नाव आहे अहिंसा. कोणत्याही कालामध्ये. श्रावण महिना आला का माणसे असे साधू बनतात, मग काय रामायण काय, गंध काय, पूजा काय, गणपतीच्या 15 दिवसामध्ये ते गणपतीचं पार त्याला असं वाटतं त्याला कुठून यांच्या तावडीत सापडलं, त्या कोकण्याच्या लोकांच्या मध्ये फार बेजार होऊन जातो तो बिचारा. कोण पूजा करते तर कोण काय काय करतात बिचारे त्या करता. नवरात्रामध्ये देवी, गणपतीच्या काळात गणपती, अशा ज्या कालामध्ये श्रावणामध्ये ते हे सगळे देव बाहेर येतात. पण आषाढाच्या महिन्यामध्ये सगळे आशे त्यांच्या बेजाऱ्या निघत्यात बाहेर. तर तो काय झाला काल, ही या कालामध्ये आज तुला कळत नाही काय गाड वगैरे, तो आज एकादशी आहे ना, काही समजतं का नाही तुला, म्हणजे एकादशीला काय नाही करायचं. आमुषा आली का त्याने धार लावलीच ते. तसं नाही. ते कोणत्याही कालात हिंसात्मक क्रिया न करणं त्याचं नाव अहिंसा आहे. तुम्ही एका कालात केली, एका कालात नाही केली म्हणजे त्याला अहिंसा म्हणता असं काही समजत नाही. निमित्त येतं, ते काही निमित्ताने आमच्या देवीचं आहे, वार्षिक आहे, ते करावं लागतं, ते निमित्त असतं ते. तर हिंसा करत असताना एखादं निमित्त पुढं करू नका. हिंसा करत असताना एखादा काल पुढे करू नका. हिंसा करत असताना एखादा देश पुढे करू नका. देशाच्या निमित्ताने, कालाच्या निमित्ताने आणि काही एखाद्या कारणाच्या निमित्ताने तुम्ही हिंसा करू शकत नाहीत. तर ती तुम्ही केली हिंसा ही कधीही अहिंसा म्हणता येत नाही. त्याला अर्धजरितन्य असं म्हणतात. काही कालात केली, काही कालात नाही केली, ती अहिंसेत जमवते असं नाही. तसंच एखाद्या देशात केली, एखाद्या देशात नाही केली म्हणजे ती अहिंसा होते असं नाही. तर सर्वत्र जसे हे 3 सांगितले तसे हे 3 सांगितलेत. जसं काया, वाचा आणि मन, तसं देश, काल आणि निमित्त या 3 ठिकाणी कधीही हिंसा करू नये याचा अर्थ आहे. हिंसा करायचाच अर्थ काय म्हणजे हिंसा करणं म्हणजे तुम्ही एखादे शस्त्र घेऊन एखाद्याचा जीव घेतला म्हणजे हिंसा होते अशातला भाग नाही. हिंसा शब्दाने पण होते. कदाचित हिंसा अशी विचित्र काम आहे, तुमच्या हसण्याने सुद्धा हिंसा होते. आपल्याला हसणं खूप चांगलं वाटतं, पण आपण जर हसलो आणि त्या माणसाचं इतकं मन दुखतं, तर काही माणसं म्हणजे हसण्याने तुम्ही त्याला मूर्ख पण ठरू शकता. न बोलता हसण्याने तुम्ही त्याला मूर्ख ठरू शकता, हसण्याने तुम्ही त्याला चोर पण ठरू शकता. असं काही मिश्किल हसायचं का तिथं घडलेली चोरी बरोबर त्याच्यावर जाऊन आढळली पाहिजे, असं त्याच्याकडे पाहून असं हसायचं. ते म्हणजे हसणं पण हिंसा होऊ शकते. एखाद्याचं हसणं पण हिंसा होऊ शकते. मग जसं हसणं हिंसा होते तसं सरळ बोलणं पण हिंसा होऊ शकते. आता तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे काय ते, का आता येतलं तर हे माझी ताई ती चोरणार नाही, आणि मग आता माझं तर काय, तर माझंच मी काय आलं काय चोर, पोरं तर लहान आलीत म्हणजे आलं कुठं बायकोवरती, तिचं नाव घेतलं का तिने, काहीच नाही. पण आदळ कुठं तिथे, तिचं नाव न घेता आदळण तिथं ते. म्हणजे याचा अर्थ जशी हसण्यातून तुम्ही एकाला कष्ट पोहोचू शकता, एकाला मूर्ख बनवू शकता, एकाला अपमानित करू शकता, तसेच शब्द लेकी बोले आणि सुनी लागे, तर त्या माणसाच्या मनाला कष्ट होणं याचंच नाव हिंसा आहे. त्या माणसाच्या मनाचा अपमान करणं याचंच नाव हिंसा आहे. तुम्ही शस्त्र घेऊन एखाद्याच्या प्राणाचा वियोग केला किंवा त्याच्या प्राणाचं हनन केलं तर ते त्यालाच हिंसा म्हणतात, अशातला भाग नाही. शब्दात्मक हिंसा होते. तुम्ही एखाद्या वेळी अशी काही दृष्टीने पाहता का त्या पाहण्यामध्ये त्याचा अपमान होऊ शकतो, म्हणजे दृष्टीने पण हिंसा होऊ शकते. जशी शब्दाने होते, हसण्याने होते, तसे दृष्टिक्षेप असे असतात की त्या दृष्टिक्षेपात त्या माणसाला आनंद पण देता येतो आणि त्या दृष्टिक्षेपात त्या माणसाचा अपमान पण करता येतो. त्या दृष्टीने सुद्धा एखाद्याला तुम्ही चोरही ठरू शकता, एखाद्याला गाड होते असं पाहायचं. त्याच्याकडं काही इतकं म्हणजे ते हिंसेचं किती नाजूक काम आहे. शब्दातून होतं,
दृष्टीतून होतं, क्रियेतून तर होतं, त्यात काही विशेष नाही. क्रियेतून तर होतं, हा काही विशेष क्रियेने तर होतं, इशाऱ्याने पण होत आहेत. इशाऱ्याने हिंसा होते, क्रियेतून होते, दृष्टीतून होते, हसण्यातून होते, शब्दातून होते. म्हणजे थोडक्यामध्ये हिंसा करणं म्हणजे एखाद्याच्या मनाला कष्ट पोहोचणं, एखाद्याच्या शरीराला कष्ट पोहोचणे, त्याला अपमानित करणे किंवा त्याची वस्तू असेल त्या वस्तूचा विध्वंस करणे, हे पण हिंसा ठरते. कारण तुम्ही एखादी वस्तू, तिची गाडी, तिच्यावर दगड घातली, त्याच्या मनाला दुःख होईल का नाही? त्याच्या मनावर नाही दगड घालू शकत तुम्ही, त्याला काय नाही केलं, पण तुम्ही त्याच्या गाडीचा विध्वंस जर केला तर त्याच्या मनाला दुःख होईल. म्हणजे याचा अर्थ त्याची वस्तू असेल किंवा त्याच्या भोवतीच्या असतील प्राणी असतील, तुम्ही एखाद्याचं त्या कुत्र्यावरती फार प्रेम असतं आणि त्या कुत्र्याला जर तुम्ही मारलं, त्याला खूप वाईट वाटतं ना. मग ते कुत्र्याला मारलं, मांजराला मारलं, त्याच्या दारातले प्राणी असतात, पशु असतात, घरातल्या काही वस्तू असतात, याचा विध्वंस केला तर त्याच्या मनाला ते दुःख होतं. याचाच अर्थ ती मानसिक हिंसा होते. क्रिया केली तुम्ही पशुपक्षावरती, जड वस्तूवरती, पण तरी त्याचं दुःख अपमानित कुठं झालं तर तो त्याचं मन झालं, त्याच्या मनाला पीडा झाली ती. आणि म्हणून जड वस्तूचा विध्वंस करणं, त्यालासुद्धा हिंसा म्हणता येते. ते असो तो भाग. म्हणजे तात्पर्य सांगायचं आहे, हिंसेची गोष्ट फार सूक्ष्म असते आणि अशी हिंसा पाळणं हे फारच अशक्य, अशातला भाग नाही. म्हणून भगवान सांगतात, भगवत प्राप्तीच्या गुणामध्ये, दैवी संपत्तीच्या गुणामध्ये अहिंसा हा, आता होईल न होईल तो भाग वेळ, पण समजून तर घेतलं पाहिजे, कळालं तर पाहिजे. अरे याला हिंसा म्हणतात. आणि ज्या माणसाला एखादी गोष्ट कळाली, त्या कालात ती गोष्ट करत असताना तो नक्कीच त्यापासून सावरतो. सहजरित्या काही घडती तो भाग वेगळा, किंवा जाणून की तो 100 वेळा करायचं तर निदान 50 वेळा तर करील का नाही, ते मागत येईल का नाही. म्हणून ज्या गोष्टी समजणे गरजेच्या असतात, समजल्यानंतर त्याला त्या मार्गाने त्याला मार्गक्रमण करता येतं. आणि म्हणून सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. दुसरा आहे सत्यम. सत्यम याचा अर्थ आहे त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम, अबाधित ज्ञान विषयत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि अबाधित ज्ञान, ज्या विषयाचं ज्ञान झालं असताना तो विषय कधी देश, काल, वस्तू याने कधी बाधित होत नसतो, असा विषय जो असतो त्याला सत्य असं म्हणतात. आणि प्रिय, हित, प्रमाण, दृष्ट, श्रुतार्थ भाषणम, त्याला म्हणतात यथार्थ कथनम. आता हे बोलण्यातलं सांगितलं तुम्हाला. पहिलं काय सांगितलं? ज्ञानाचं सांगितलं, सत्य. आणि आता काय सांगितलं? हे प्रिय, हित आणि प्रमाण दृष्ट. म्हणजे जे बोलणं हितकारक असतं, प्रमाणित असतं, त्याला काय म्हणतो आपण? सत्य. तुम्ही जगात तसं, तुम्ही जगात कोणी सत्य बोलत नाही, जगात सत्य नसतं. तुमच्या आमच्या बोलण्यावरती, ठरवण्यावरती सत्याचं सत्यत्व सिद्ध होत नसतं. त्याकरता शास्त्रप्रमाण असावं लागतं. तुमच्या बोलण्याने श्रुती स्मृतीचा अर्थ जर बाधित होत असेल तर त्या विषयाला असत्यच म्हटलं पाहिजे. म्हणून लक्षण काय केलं? प्रिय, हित, प्रमाण दृष्ट, श्रुता अर्थ भाषणम. म्हणजे सर्व लोक सुखप्रदम. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार वर्णन केलंय. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखे अमृताची वाणी. याचा अर्थ ती सत्याचीच वाणी असते. सत्य हा परमात्माच आहे. सत्य हे भगवंताचं नामच आहे. आणि अशा परमात्म्याविषयी बोलणं ही सत्यवाणीच असते. आणि म्हणून त्याला म्हणतात सत्य. तर सत्य असं असतं, जो आपण शब्द बोललो तर तो शब्द, त्या शब्दाचा विषय आणि तो बोलणारा. शब्दाचा विषय जर तुमचा सत्य असेल
पण तुम्ही ज्याला सत्य म्हटला ते सत्य होत नसतं. असत्याला जर तुम्ही सत्य म्हटला तर तुमचं बोलणं असत्य होतं. जगत मिथ्या आहे, तुम्ही म्हणले नाही सत्य का, खोटं बोल, खोटं कोणाला म्हणायचं नाही, असत्य कशाला म्हणायचं नाही. ब्रह्म सत्य, जगत सत्य, हे सत्य का, सत्यम ब्रूयात आणि प्रियम ब्रूयात. अरे पण तो जे सत्य बोलतो तो विषय असत्य आहे ना. मग तुमचं जे बोलणं आहे, तुमचं जे सत्य आहे ते सत्य कशाच्या आश्रित येते. मग सत्य बोलण्यापेक्षा सत्याचा आश्रय सत्य असला पाहिजे. सत्य बोलण्यापेक्षा सत्याचा आश्रय सत्य असला पाहिजे. सत्य शब्दाचा आश्रय जर सत्य असेल तर ते सत्य ठरतं. सत्य शब्दाचा आश्रय जर असत्य असेल तर तुमच्या त्या सत्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ सिद्ध होत नसतो. आणि म्हणून जे सत्य असतं ते त्याला शास्त्र प्रमाणित असं म्हणतात. आणि म्हणून नाही असं म्हटलं. चल जाऊ द्या, काय विषय. सत्य काय, सत्य हे प्रेमातही असतं, सत्य हे क्रियेतही असतं, सत्य हे शब्दातही असतं. सत्य हे सर्व ठिकाणी सत्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सत्य जसं समजून घेतलं तर माणसाला सत्य शोध करायची इच्छा निर्माण होते. सत्य समजून जर घेतलं तर सत्याचं चिंतन करण्याकरता मनुष्य प्रवृत्त होत असतो. सत्य जर समजून घेतलं तर परमात्मा सत्य आहे इथपर्यंत आपली वृत्ती जाऊ शकते. म्हणून प्रथम सत्य समजून घ्यावं. प्रेमातली सत्यता, शब्दातली सत्यता, क्रियेतली सत्यता, समजुतीतली सत्यता, हे सगळी सत्यता जर समजली तर एक दिवस त्याला अशी इच्छा होईल की हे सत्य नेमकं काय आहे, त्या सत्याचा शोध घ्यावा. म्हणजे सत्याचा शोध घेण्याची त्याला इच्छा निर्माण होते. सत्याचं चिंतन करण्याची भावना तयार होते. आणि मग एक दिवस असं ठरतं चिंतन करता करता सर्व असत्य आहे आणि एक परमात्मा सत्य आहे, अशी त्याची भावना तयार होऊन जाते. कारण सत्याचा शोध घेतला त्याने. म्हणून सत्य समजणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. असं म्हटलं आहे त्यांनी. सत्य ही वचनम यस्य सहा आश्वमेधात विशिष्यते. सत्यवचन बोलणाऱ्या माणसाने त्यांनी एक सत्यवचन बोललं तर ते एक आश्वमेध यज्ञ केल्यासारखी गोष्ट होती. हे कुठं सांगितलेलं आहे, हे गरुड पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे. सत्य ही वचनम यस्य, ज्याचं वचन सत्य असतं, सहा अश्वमेधात विशिष्यते. अश्वमेधापेक्षाही तो विशेष असतो. तो सत्यवचन इतकं महत्त्व दिलं आहे त्याला. अश्वमेध काय जोक आहे काय गंमत आहे का अश्वमेध करणं. ते राजे लोक करीत असतात. फार त्याच्याकरता फार मोठा खर्च असतो, फार मोठी सामुग्री असते. पण एका सत्यवचनानेच आपल्याला अश्वमेधाचं पुण्य प्राप्त होत असतं. असं ते सत्य आहे. सत्येन लोकम जयती सत्यंत परंतपहा. सत्याने सगळ्या लोकाला जिंकता येतं. सत्यासारखं जगात दुसरं तप नाही. यथाभूत प्रसादंतो सत्यम आहो मनीषिणम. तर सत्यासारखा प्रसाद नाही सत्यात परो धर्म. सत्यापेक्षा जगात कोणताही दुसरा धर्म नाही. आणि म्हणून काय, शब्दातलं सत्य, शब्द सत्य असावं, क्रिया सत्य असावी आणि भावना सत्य ठेवावी. या तीन गोष्टी जर सत्यता आली तर नाही सत्यात परो धर्म. आणि नानुतम पातकम परम. खोट्यासारखं जगात पातक नाही आणि सत्यासारखं पुण्य नाही, सत्यासारखा धर्म नाही. एवढा आहे. सत्यासारखी दुसरी जगात माता नाही. सत्य हीच आपल्या सर्वांची श्रेष्ठ माता ठरते. सत्यासारखा बंधू नाही. कारण का, बंधू आपल्याला आपत्तीमध्ये तारतो, सहकार्य करतो. आणि म्हणून जेवढं सत्य आपल्याला संकटातून आपत्तीतून तारतं,
हजारो भावाचं बळ एका सत्यात असतं. म्हणून सत्यासारखा बंधू नाही, सत्यासारखी माता नाही आणि सत्यासारखा गुरु नाही. सत्य ज्याचं सत्य जितकं काम करील तितकं त्याची गुरु पण करणार नाहीत. म्हणजे सत्य हा श्रेष्ठ गुरु आहे. सत्यासारखा मंत्र नाही, सत्य हा सर्वात मोठा मंत्र आहे. असं या ठिकाणी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जन्मखंडात 95 अध्याय यामध्ये आलं आहे. सत्य हाच धर्म आहे, सत्य हीच माता आहे, सत्य हाच बंधू आहे, सत्य हाच गुरु आहे, सत्य हाच मंत्र आहे असं नाही म्हटलं. मग सत्यापेक्षा जगात मोठा मंत्र नाही, सत्यापेक्षा जगात मोठा गुरु नाही, सत्यापेक्षा मोठा जगात बंधू नाही, आणि सत्यापेक्षा मोठी जगात माता नाही. सत्य हेच तुमचं कवच आहे, सत्य हेच तुमचं संरक्षण आहे. सत्यासारखं तप नाही. मग एवढं सगळं सहज असताना तेही आपल्याला जीवन जगत असताना असत्य होऊन बसतं. सत्य बरेच वेळी खोटंच बोलावं लागतं. नाही बोललं खोटं मरण ठेवू. मग सत्य असत्य काय असतं? सत्य बऱ्याच ठिकाणी सत्य हे असत्य होतं आणि असत्य हे सत्य होतं. मग सत्य असत्य कधी होतं? असं ते असतं सत्य. तुमच्या सत्या जर एखाद्याचे प्राण जात असतील किंवा एखाद्याचे नुकसान होत असेल तर ते तुमचं सत्यसुद्धा काय होतं? असत्य होतं. एक सत्यवृत्ती होता, मागं तुम्हाला सांगितलेलं आहे उदाहरण. आणि सत्यवृत्तीने ते जीवनामध्ये फक्त आपण सत्यच बोलायचं, नाही तर गप्प बसायचं, बोलायचंच नाही. सत्य म्हणून त्याचं नावच पडलं सत्यवृत्ती. सत्यवृत्ती तपस्वी म्हणून. एकांतात बिचारा आपला झोपडी बांधून अनुष्ठान करत होता. डोंगरामध्ये नदीच्या काठाला असा छान राहत होता. त्या रस्त्याने एक दिवशी धनिक चालली होती आणि धनिक जाता जाता आता त्यांच्या पाठीमागे ते चोर लागले. आणि चोर लागल्यानंतर त्यांना वाटलं आता काहीतरी आश्रय घेतला पाहिजे आणि मग त्या महाराजांच्या झोपडीकडे तिकडे गेले. ती झोपडी एवढी ती ह्याला काय संरक्षण करीन. मग ते त्याच्या पाठीमागे खूप त्या दाट झाडीत घुसले. ते चोर आले मागून. तर त्यांनी त्यांना विचारलं काय पाहिलं, त्याचं असं वर्णन केलं. तुमचं नावच सत्य आहे, तुम्ही सत्यवृत्ती आहात, जगात तुमची एवढी सत्य ख्याती, तुम्ही कधी खोटं बोलणार नाहीत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आता जे माणसं आली होती कोण इकडे गेले, ते चोर होते ते त्याला कळालं आणि पुढे गेले धनिक आहे ते त्याला कळालं. आता काय करायचं? आणि मग त्याला वाटलं आता आपण जर ते सांगावं तर आपल्याला पाप लागेल. बरं नाही सांगावं तर आपलं व्रत आहे सत्य बोलायचं. मग आता काय करावं? त्याने काय असं केलं, नुसता इशारा केला. एवढा इशारा केला तरी त्याचं काम झालं. मग तो त्याचा इशारा सत्य होता का असत्य होता? ते गेले आणि त्यांचा जीव घेतला, मारून टाकले, धन घेऊन निघून गेले ते. आता काय त्याचं काय झालं? ते आता त्याचं काय नाही झालं. त्यांचा जीव गेल्यामुळे तुझं सत्य असलं तर ते असत्य ठरलं. मागं तुम्हाला ती गमतीची गोष्ट सांगितली होती, ती तुमच्या लक्षात असतं, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणा, तुमच्या काही लक्षात राहत नाही म्हणता मला सांगता येतं. तुम्ही जर एखादं हो ते कालच सांगितलं तुम्ही म्हणजे अरे पंचायत तसं होऊ देत नाही म्हणा मी. पण हे तुम्हाला कळलं तर बरं झालं. महाराज प्रत्येक वेळी चिंतन करून नवीन सांगतात म्हणून. पूर्वीच्या काळात ते लग्न जमायला जायचे आणि मग ते लग्न ते बैलगाड्या घेऊन जायचे, लांब जायचे कुठंतरी जातं. असं लग्न जमायला गेले, लग्न जमलं, सुपारी फुटली, झालं, पोळ्या बिळ्या खाल्ल्या आणि मग ते कपाळाला गंध लावायचा. पण लग्नाला जमलेल्या माणसाला पूर्वीच्या काळामध्ये काय ते वाटीत बोटं बुडवायचे आणि त्याच्या अंगावर असा रंग शिपडायचा. ती जुनी आडाख आहे. ते सगळ्या पाठीवर इकडं तिकडं रंग फेकायचे. ते का तो रंग 6 महिने वर्षभर जातच नव्हता. आणि लोकांना काय 2 महिन्यात कपडे बदलले त्या काळात नव्हतेच कपडे. ते 2-2 वर्ष शर्ट घालायचे. आणि मग ते रंग कशा करता असायचा, जर त्या पोरीचं काय बिघडलं, हे तुम्ही जमायला होते ते तुमच्या अंगावर रंग आहे काय पक्क काम होतं. ते कुठं जाईल तो, त्याच्या अंगात तेच राहायचं एकच. ते नाही म्हणायचं कामच नाही. ते या असे आले, जेवण खाऊन आले, चांगले ढेकर दिला, चांगला गंध लावला, अंगावर सगळा रंग शिंपडलेला, हाल इतक्या लांब पोळ्या खाल्लेल्या, आता तूप खाल्लं, खायला लागलं काय माणूस कमी खाल्लं. ते नदी आली तर त्या काळात पूर्वीच्या काळात थोड्या बाटल्या होत्या. नदी आली, बैलाला पाणी पाजलं, माणसं पाणी प्यायला लागले, झालं. ती एक म्हातारी गाया चारीत होती.
कुठे गेले तरी कुठले तरी बाबा तुम्ही आमच्या गावचे आहेत. कुठे गेले ते? तुमच्या गावातच गेलो होतो. काय होतं? काय म्हणते अमक्या मुलीचं लग्न होतं. हां दिसतोय म्हणे रंग. कोणाची पोरगी होती? त्या अमक्याची. बरं झालं बाई, लई दिवसात पिचकत पडत होलं, कोण हेच करीत नव्हतं, बरं झालं लग्न होतं. काय झालं आजी? नाही काय नाही बरं झालं. आता काय नाही झालं म्हणायचं तर म्हणले ना तर सगळं मोडन त्या पोरीचं. मग तिथं काय म्हणलं पाहिजे? छान झालं, चांगलं झालं. ती पोरगी नालायक होती, ही गोष्ट खरी आहे. ती फार पोरगी नालायक, हे बोलणं काय खरं आहे, सत्य आहे. पण तिथं सत्य कोणतं ठरतं? ती मुलगी फार छान आहे, बरं झालं तुमचं जमलं, चांगली गोष्ट आहे. आता हे होतं खोटं सर, पण हे खोटंसुद्धा तिथं खरं होतं. म्हणजे सत्य आणि असत्य तो विषयावरती गोष्ट ठरते. समोरचा विषय कसा आहे त्याच्यावरती सत्य असत्याची गोष्ट ठरते. व्यवहारातली परमार्थात अबाधित सत्य असतं ती गोष्ट. तर ते असं आहे. तर असं जे सत्य आहे ते त्याला काय म्हणतो आपण? सत्य ही गोष्ट त्रिकालाबाधित असते. जो विषय त्रिकालाबाधित असतो त्याला सत्य असं म्हणतात. असं आहे. असत्य शब्द केव्हाही बाधित होतो, पण सत्य शब्द कशानेही बाधित होत नाही, कारण तो मुळातच सत्य असतो आणि सत्याचं कोणी बात करीत नाही. असं जे सत्य असतं ते जशी अहिंसा असते तसं सत्य ही माणसाच्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीकरता हा अत्यंत एक महत्त्वाचा दैवी संपत्तीतला महत्त्वाचा गुण मानलेला आहे. 2. तिसरी गोष्ट आहे अक्रोध. माणसाने क्रोध करू नये. का? क्रोध अशी गोष्ट असते ती स्वभाव दोषामुळे सहज घडते. कधी कोणाला क्रोध येतो, ज्या माणसाला क्रोध येतो त्या माणसाला त्या काळात ते कळत नसतं, आणि जर त्याला कळालं तर तो क्रोध तो काय? क्रोध येतो आधी आपला पगडा त्याच्यावरती टाकतो, मग त्याचं उद्रेक रूप धारण करतो. तो आधीच उद्रेक रूप धारण करून तुमच्यात घुसत नाही. तो आधी आपला पगडा टाकतो, मग तो क्रोध त्याची विद्या, त्याची शक्ती, त्याची भावना पहिलं नष्ट करतो आणि तो त्याचं साम्राज्य जमवतो तिथं, आणि जमवल्याच्या नंतर मग त्याचं कार्य तो करत असतो. क्रोध आयला माणसाला कळत नाही, म्हणून तो स्वभाव दोषाने ज्या काळात क्रोध येतो माणसाला त्या काळात अनिष्ट विषय दर्शनादी हेतुक मनोविकार. म्हणजे इथं तो मनाचाच विकार असला तरीसुद्धा अनिष्ट विषयक क्रोधाचा विषय कधी चांगला आहे असं कधी घडतच नाही. क्रोधाने कोणाचं चांगलं केलं असं आहे का? काय नाही. 2 कामं करतो क्रोध, 2 कामं करतो. लाकडातला अग्नी प्रगट झाल्यानंतर तो 2 कामं करतो. समोरचे लाकडं जाळतो आणि जिथं प्रगट झाला ते पण लाकूड जाळतो. तो अग्नी 2 ठिकाणी काम करतो. तसा क्रोध, ज्या वृत्तीत क्रोध निर्माण होतो तो समोरच्याला नंतर जाळतो. जसं लाकूड पेटल्याच्या नंतर आधी कुठलं जळायला सुरुवात करते ते अग्नी पहिलं ते लाकूड जळायला सुरुवात करते आणि ते जळून भडका उडला का मग दुसरं जाळते. तसा क्रोध अंतःकरणात उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या वृत्तीला इतकं जाळतो, मग नंतर त्याचा भडका तयार होतो आणि नंतर मग पुढच्याला जाळायला सुरुवात करतो. म्हणजे खरा क्रोधाचा विनाश कोणाचा असतो? तो स्वतःचा असतो. स्वतःचा म्हणजे आधी प्रथम आपलं अंतःकरण तो जाळतो आणि नंतर दुसऱ्याला जाळायला त्या म्हणजे आधी आपला विनाश करतो आणि नंतर पुढच्याचा विनाश करतो. असा हा क्रोध असतो. त्यालाच म्हणतात बुद्धिक्षोभ, मनातला विकार. म्हणजे आणि क्रोधाची कोणतीही गोष्ट असली तर त्याचा विषय समोरची व्यक्ती किंवा वस्तू, माणसं वस्तूवर राग काढतात ना, कोणी भांडीवर, कोणी कशावर पण राग काढतात. माणसावर काढतात, भांडीवर काढतात, बाया बहुतेक वेळाला भांडीवर काढतात ते राग बिग नसतो त्यांना, दुसरंच काहीतरी सांगायचं असतं. ते भांडी आपटली का त्यातून दुसरंच काहीतरी कोणाला तरी संदेश पोहोचायचा असला तर ते म्हणजे एखाद्या जडावर पण माणसाला राग काढता येतो, त्याच्यावर पण माणूस राग काय क्रोध करत असतो. पण जाऊ द्या, मग त्या भांड्यावर क्रोध काढला, भांडं फुटन का नाही? मग क्रोधाचा विषय कधी इष्ट आहे असं कधीच नाही, त्याचा विषयच अनिष्ट आहे तो त्याचे परिणाम सगळे अनिष्टच असतात.
तसा म्हणून जाऊ दे, मुद्दा काय सांगायचा, त्या क्रोधाचा विषय द्वेष असतो पहिला, आणि त्यातून तो सगळा विनाश होत असतो. असा येत असा जो क्रोध असतो. मग क्रोधाची गोष्ट काय असते तर द्वेषपूर्ण उत्तेजक आंतरिक क्रोध. हा त्याच्यात पहिला एक द्वेष असतो, आणि क्रोध शांततेत असतो असं नसतं. आता काही लई बनेल असतात, असा मनात राग येतो पण खूप गोड बोलतो, जाऊ द्या राव द्या सोडून असं काय, पण त्याचा जीव घ्यायचा असतो, इतका क्रोध भडकलेला असतो. पण काय बनेल असतात ते, चेहऱ्यावरती शब्दावरती दिसू देत नाही ते, अशा प्रकारे. पण क्रोध हा माणसाच्या अंतःकरणाचा उद्रेकच करत असतो, म्हणून त्याला म्हणतात द्वेषपूर्ण उत्तेजक आंतरिक उत्तेजक गोष्ट असते. आपल्याला जाऊ द्या सांगितलं तुम्हाला ते. आता जाऊ दे, अशा क्रोधाचा अभाव असणं याला म्हणतात अक्रोध. हा क्रोधाची गोष्ट मुखावर बदल होतो, डोळ्यात बदल होतो, डोक्यात बदल होतो, शरीरावरती बदल होतो, आणि शब्दात बदल होतो, मनात बदल होतो. मग कधी कधी बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर न बोलता पण क्रोध दिसतो, क्रोधाचा परिणाम येतो. म्हणजे चेहऱ्यावरून चेहऱ्या ठिकाणी क्रोध प्रगट झालेलं ज्ञान होतं. दुसरी गोष्ट, जसा मुखावरती बदल होतो तसा त्याच्या डोळ्यातसुद्धा क्रोधाची प्रतीती येते. मुखावर प्रतीती येते तसे त्याच्या डोळे काय बोलतात काय, आणि मुख काय बोलतं काय, चेहरा काय बोलत नाही. पण न बोलताय शब्दात माणसाला क्रोधाची प्रतीती स्पष्ट असते. शब्दाने क्रोध प्रगट होतो ही गोष्ट खरी, आणि क्रियेतून तर त्याचा भडकाच होतो, तो भाग वेगळा. पण काही न करता त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या क्रोधाची प्रतीती येते, डोळ्यामध्ये त्याचे क्रोधाची प्रतीती येते, आणि शब्दात तर येतेच. त्याचे शब्द भयंकर तीव्र जर असेल तर त्याच्यावरती प्रतीती येते, शरीरावरती प्रतीती येते. त्या काळात शरीराची हालचाल काही एक वेगळीच असते त्या क्रोधामधली. मग शरीरावर सुद्धा त्याची प्रतीती येत असते, शब्दात येते, शरीरात येते, चेहऱ्यावर दिसते, डोळ्यात दिसते, आणि मनातही त्याचा उद्रेक होत असतो. असा जो क्रोध आहे तो क्रोध, त्यालाच काय म्हणतात क्रोध, आणि त्याचा अभाव असणं याला म्हणतात अक्रोध. हा तिसरा गुण सांगितला. म्हणजे क्रोध हा काय म्हणतो, क्रोध काय करतो, अपमान करतो, अपकार करतो, निंदा करणं, मनाच्या विरुद्ध क्रिया करणं, अशी ती गोष्ट असते. आणि म्हणून अनितीची क्रिया करणं, थोडक्यात सगळ्याला परिचय क्रोधाचा काय फार विश्लेषण करायची आवश्यकता नाही, असो तो भाग. पहिलं अहिंसा, सत्यम, आणि याला म्हणतात अक्रोध. क्रोध थोडक्यात मराठी भाषेमध्ये क्रोध न करणे, आणि क्रोध तर स्वभावदोषाने होत असतो, पण क्रोध न करणे याच्याकरता शास्त्राने ज्या काही गोष्टी सांगितल्यात शांतीकरता, तर त्याचा अभ्यास केला म्हणजे माणसाचा क्रोध कमी होत असतो. असं अक्रोध. पुढे आलंय त्याग. तो त्याग म्हणजे काय, घे वस्तू कधी फेकून, घरदार दिलं फेकून, हे दिलं सोडून, ते दिलं सोडून, कपडे दिले सोडून, पार लंगोटीवर आला का, तर आम्ही त्यागी. अरे वा, जायला त्यागीचं काय. अरे त्यागी याचा अर्थ वस्तूचा त्याग नाही, मग इच्छेचा त्याग, आसक्तीचा त्याग, फलाचा त्याग, त्याला म्हणतात त्याग. त्याग आहे याचा अर्थ सर्व कर्मफल विसर्जितम. जे काही परमार्थात प्रपंचात केलं त्या सर्व फलाची मनामध्ये आसक्ती असते, त्या आसक्तीचा त्याग, त्याचं नाव आहे त्याग. वस्तूच्या त्यागाला त्याग म्हणत नाहीत, त्याला वैताग म्हणतात, त्याला वैराग्य म्हणत नाहीत. ते लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. म्हणजे भोगाचा त्याग, तो काय त्यागला म्हणजे त्याला काय, घर बांधले डोंगरी,
आणि विषया हिंडे दारुदारी मुक्त असा नसावा संन्यासी हा जो का परमार्थाचा द्वेषी. तर ते मनातला त्याग खरा त्याग असतो, शब्दातला आणि क्रियेतला हा त्याग दिसतो, पण तो कदाचित त्याग नसतो. अशी गोष्ट आहे. एक मोठे साधू होते आणि ते गावामध्ये आले साधू, त्यांचं बस्तान बांधलं. मग कोणी त्यांच्याकडे काही केळ, अरे ते महाराज काय घेत नाहीत, महाराज काय घेत नाहीत. त्यांनी केळं पण फेकून द्यायचे, हार पण फेकून द्यायचं, इतकं फेकून द्यायचं. कोणी काय दिलं का फेकून द्यायचं. लई त्यागी बुवा, त्यांचं नावच त्यागी महाराज पडलं. आणि मग आता त्यागी महाराज पडल्यानंतर त्या गावामध्ये एक चॅप्टर मनुष्य होता, तो कधी कोणाला रुपया देत नव्हता आणि सगळे लोक त्याला चिडवायचे. चिकट, फार कृपण आहे, फार चिकट आहे असं त्याला. तर मग त्याला असं वाटलं आता मला तीर्थयात्रेला जायचं आहे, तर आपली 2 कामं होतील. काय होईल, आपलं तीर्थयात्रेला गेलं तर घर फोडतील लोक. आता मी धनिक म्हणून प्रसिद्ध आहे, मग आपण काय करू, तर हे आपल्याकडे 1,00,000-2 लाख रुपये आपण साधूंच्याकडे, तिथं काय घेत नाहीत, ते एवढे ते आपले काय घेते ते, आपण त्यांच्याजवळ ठेवायला देऊ म्हटले ते. आणि मग आपण तीर्थयात्रेला जाऊ. मग लोकांना तर आशांना म्हणलो, त्यांना बडीजाव करायचं लई हाऊस. 50-50 लोक गोळा केली, ते सगळं गठुडं बांधलं एवढं. महाराज आता तुम्ही तर त्यागी, तुम्ही काय घेत नाहीत, झालं मग हे आमचं तुमच्याकडे राहू द्या, मला तीर्थयात्रेला जायचे, देवाचं काय माझं, तुम्ही तर घेतच नाही म्हणले, तुम्ही सांभाळली, लोक काय सांभाळणार आहेत, तुम्ही चांगले सांभाळू शकता. ते म्हणले बरं बरं बरं, अरे मला आम्ही काय हात लावत नाही. त्या शिष्याला इशारा केला, उचलून ठेवा आतमध्ये. झालं, उचलून दिलं आतमध्ये ठेवून. त्याला एवढा आनंद झाला, सगळ्या गावात प्रसिद्धी झाली. काही साधूला 1,00,000 रुपये दिले, तर ठेवायला देऊन तर कसे देऊ, पण दिले त्याला 1,00,000 रुपये. असं झालेलं. यानंतर मग आता गेले तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर याने सगळं जे गुंडळलं कगान गेला निघून तिकडं. तो आता एवढा त्याग दाखवला, तो ते त्याग होता का त्याला मोठा डल्ला मारायचा म्हणून त्याग होता तो. त्याला काय त्याग म्हणतात ती गोष्ट, त्यागाची गोष्टच नाही. मग असं बऱ्याच वेळा होतं ना, दक्षिणा घेत नाहीत, आमकं घेत नाहीत, तमकं घेत नाहीत. आणि मग एखादा मोठा आहे तो मग काय आता मग काय नाही, ते आमच्या मोठा सप्ताह आहे आमच्याकडे, पंगत घाला 2 लाखाची. ते हा म्हणतं काय, ते विचारा त्या लोकांना आपलं काय नाही बा, आपलं काय नाही. अरे आपलं काय नाही, पण ते घेतले 2 लाख रुपये तुम्ही. घेण्याचा प्रश्न नाही, घेण्याचा प्रश्न नाही आणि न घेण्याचा प्रश्न नाही, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये लालसा किती, तो प्रश्न आहे तो. असं त्याला त्याग असं म्हणतात. आणि म्हणून त्याग 3 प्रकारचा असतो. तामस त्याग असतो, राजस त्याग असतो आणि सात्विक त्याग असतो. मोहानी वस्तूचा त्याग करणं त्याला तामस त्याग असं म्हणतात. म्हणजे सत्कर्माची गोष्ट, परमार्थाची गोष्ट. आणि काय क्लेश, कुठं वारीला जाताना, कुठं रोज पूजा करता कटकट, लय भानगड अमकं तमकं, म्हणजे ते काय क्लेश म्हणजे शरीराच्या कष्टामुळे केलेला त्याग असतो, त्याला राजस त्याग असं म्हणतात. आणि 3रा त्याग कोणता आहे तो, म्हणजे फलासक्तीचा त्याग करणं, तो आहे सात्विक त्याग. असा सात्विक त्याग असावा या ठिकाणी. म्हणून असं म्हणलं आहे, काही जरी झालं तर माणसाला वस्तूच्या संग्रहात दुःखच असतं. वस्तू संग्रहात जसं दुःख असतं, पण तशी दुसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, वस्तू संग्रहाचा अंत हा ठरलेलाच असतो. कशाचाही संग्रह केला, राम सीतेचं एवढं प्रेम होतं, राम कौशल्याचं एवढं प्रेम होतं, पण एक दिवस प्रसंग असा आला, संयोगात पूर्वम वियोगः वियोगात पश्चात वियोगः. संयोगात पूर्वम वियोगः आणि संयोगात पश्चात वियोगः. कोणती एखादी व्यक्ती असते, आपला मुलगा आहे, पत्नी आहे, गुरु आहे, मित्र आहेत, तो काय तुमच्याबरोबर जन्माला आला काय तो असा, त्या पत्नी किंवा मुलगा किंवा गुरु किंवा मित्र हे पूर्वीच्या काळात तुमच्या जीवनात नव्हते ना, ते पूर्वी नव्हते. ते म्हणजे संयोग होण्याच्या संयोगात पूर्वम वियोगः, संयोगाच्या पूर्वी त्याचा वियोगाचा असतो. आणि संयोग झाल्यानंतर जगात वियोग कोणाचा होत नाही,
ही तरी व्यक्ती जाते किंवा ती तरी व्यक्ती. रामाचा आणि कौशल्याचा वियोग झाला, राम सीतेचा वियोग झाला. मग वियोग संयोगाच्या नंतर वियोग असतो का संयोगाच्या पूर्वीचा असतो? संयोगाच्या पूर्वी जो असतो तो व्हायचा असतो आणि संयोगानंतर होतो तो झालेला असतो. तो एकूण संयोगाला अंतच आहे की नाही, आधी नाही आणि नंतर नाही. आणि जरी कोणाचा झाला तर एक दिवस संयोगाला अंत ठरलेला आहे. म्हणजे वस्तू म्हणजे त्याला संग्रह म्हणा तुम्ही, तो मनातला असो की शारीरिक असतो, त्याला एक दिवस अंत ठरलेला आहे. तुम्ही हो म्हणा, तुम्ही नाही म्हणा, तुम्ही काहीही करा, ते निसर्ग आणि नियती तुमच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. तुम्हाला तिच्या इच्छेप्रमाणे त्याच्यात प्रवाहात सहभागी व्हावं लागतं. मुद्दा असा आहे, मनात आसक्ती धरली तरी त्याचं पण एक दिवस अंत आहे आणि बाहेर संग्रह केला तर त्याचा पण एक दिवस अंत आहे. आणि म्हणून त्यागात काय म्हणतो, संग्रहात जसं दुःख आहे तसं संग्रहाला अंत पण असतो. संग्रहाला एक अंत असतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, कोणताही संग्रह करत असताना कोणताही असो त्याला आरंभी कष्ट असतात की नाही. काय पैसा घ्या, काय तुम्ही पैसा घ्या, वस्तू घ्या, जो संग्रह करायचा असतो त्या संग्रहाला ते मिळवताना त्याला कष्टच असतात. सहज काय तुम्हाला कोणती गोष्ट मिळत नाही. म्हणजे संग्रहाच्या आरंभाला पण कष्ट आहे, संग्रहाच्या वियोगात सुद्धा दुःख आहे आणि संग्रहाचा अंतसुद्धा निश्चित ठरलेलाच असतो. मग एवढं जर असेल तर त्यापेक्षा वस्तू आहेत तर वस्तू असू दे, फक्त त्याला मनात असं ठरवायचं हे पूर्वी नव्हतं नंतरही नसणार आहे, हे आहे तोवर आहे आणि नाही त्याविषयी नाही. यालाच म्हणतात त्याग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आहे आणि नाही तर नाही असं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये संग्रह हा दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संग्रह हा प्रसंगी निरर्थक ठरतो. कोणताही संग्रह प्रसंगी निरर्थक ठरतो. आता ज्यावेळी समजा एखाद्या माणसाला अटॅक आला आणि तो शुक्रवारी संध्याकाळी आला आणि शनिवारी गांधी जयंती होती आणि रविवारी सुट्टी होती आणि नंतर पाडवा शिमगा पाडवा आला पैसा तर आला तिथं, मग संग्रह करून ठेवला कोटीचा. आता काय प्रसंगात आला का उपयोग नाही, उपयोग आला. मग आता बाकी ते तर पैसा तर गेला, घरातल्या सगळ्या वस्तू. प्रसंगी संग्रहाचा उपयोग होतो असं नाही, होतच नाही जवळजवळ. आता एखाद्या माणसाला अटॅक आला, कोण काय करील? पत्नीचा उपयोग होईल का मुलाचा, तुम्हाला उचलून न्यायपुरता उपयोग होईल? अरे पण ते अटॅकमध्ये काय हात घालणार तुम्ही? ते डॉक्टर ते काय प्रयोग करून पाहतो तुम्ही, तो काय तुमचं लगेच बरं करेल असं थोडंच आहे. म्हणजे याचा अधिक हे उदाहरण सांगितलं तुम्हाला. तसंच अनेक वस्तू असतात. एखादा प्रसंगाला चोर आले तुमच्या घरात आणि घातला पोटात चाकू धरला, आता मग सगळी दुनिया तुमच्याकडे, त्या प्रसंगाला कशाच काय हात घरामध्ये मग बंदूक आहे, पिस्तूल आहे तुमच्याकडे, पण कुठं उपयोग होतं त्याचा? त्यावेळी राहिलं सगळं बाजूला. म्हणजे प्रसंगात, कठीण प्रसंगात संग्रहाचा उपयोग होईलच असं काही तुम्हाला शाश्वती सांगता येत नाही. अशी संग्रहाची गोष्ट असते. आणि म्हणून जाऊ द्या, तात्पर्य सांगायचं आहे, संग्रह आहे तोवर दान पुण्य करावं, जास्तीत जास्त त्याच्यापासून आपल्याला पुण्य प्राप्त कसं होईल ते करावं. असो मुद्दा संग्रहाची गोष्ट अशी आहे, संग्रहाबद्दल शास्त्र दोष देत नाही. शास्त्र सांगतं त्याच्याबद्दलची आसक्ती ठेवणं हा दोष आहे. आणि म्हणून त्याला त्या संग्रहापेक्षा त्याच्या फलाची आसक्ती, त्याचा त्याग करणं, त्याचं नाव आहे त्याग. त्याग हा. आणि पुढे काय मग ते शांती. तर शांती याचा अर्थ स्थिर वृत्ती, म्हणजे काम क्रोधादे प्रशनम प्रशमः. कामातही माणसाची शांती बिघडते आणि क्रोधातही माणसाची शांती बिघडते. काम आणि क्रोध हे शब्द उपलक्षण आहेत. लोभही माणसाची शांती बिघडितो, कामही माणसं शांती बिघडवितो आणि क्रोधही माणसाची शांती बिघडवितो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा कामाचा उद्रेक होतो, क्रोधाचा उद्रेक होतो, लोभाचा उद्रेक होतो, तेव्हा शांतीचा भंग झालेला असतो. शांतीचा भंग झाल्याशिवाय क्रोध उत्पन्नच होत नाही. शांतीचा भंग झाल्याशिवाय काम उत्पन्नच होत नाही आणि शांतीचा भंग झाल्याशिवाय
माणसाला लोभही उत्पन्न होत नाही. लोभ हा सक्रिय करतो. आणि म्हणून हे सगळे त्याला काय म्हणतो आपण, ज्या ज्यावेळी माणसाला शांती असते त्या काळात विकार नसतो, ज्या काळात विकार असतो त्या काळात शांती नसते. म्हणजे विकार आणि शांती यांचा अत्यंत अन्योन्य संबंध आहे. असं आहे. विषयेभ्यः इंद्रियोपरम, तर सर्व विषयापासून इंद्रियाला परावृत्त करणं हे शांतीचं पहिलं कारण ठरतं. जेव्हा विषय इंद्रियाचा संबंध येतो तेव्हा तुमच्या शांतीचा भंगच करतात ते. आणि सर्व विषयापासून इंद्रियाचा उपरम करून ध्यानस्थ बसलात तर शांतीच्या मार्गावरती जातो. थोडक्यात चित्तोपशमम, तर चित्ताची स्थिरता एकाग्रता करणं हे खरं शांतीचं मूळ रूप आहे. तर असो, शांतीने काय आहे, जर मनुष्य खोटं बोललाच नाही तर त्याच्या शांतीचा भंग होणारच नाही. जर त्याने हिंसा केलीच नाही तरी त्याच्या शांतीचा भंग होणार नाही. किंवा चोरीच नाही केली तर कशाला त्याची शांती जाईल. ते परिग्रहच नाही केला तर कशाला शांती जाईल. म्हणजे खोटे बोलणे शांती धरली तर खोटे बोलणार नाही, शांती धरली तर चोरी करणार नाही, हिंसा करणार नाही, परिग्रह करणार नाही, त्याचं ब्रह्मचारीसुद्धा स्थिर राहील. हे सर्व शांतीच्या भोवती सगळं फिरतात. त्याला म्हणतात शांती. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. तुकारामाचा अभंग शांती करता तो पेशल. असं आहे. असं शांती. थोडक्यात शांती ही सद्गुणदायी आहे. शांती ही सद्गुणातली आहे, अशी शांती असते. असं किती सांगितले, अहिंसा, सत्य, अक्रोधा, त्यागा, शांती, अपैशून्यम. अपैशून्यम याचा अर्थ निंदा करणे. आणि निंदा केव्हा होते, व्यक्तीला पाहून निंदा होत नाही, व्यक्तीचे गुण पाहून निंदा होत नाही. ज्याची निंदा करायची त्याचे पहिले दोष शोधावे लागतात आणि दोषाचीच निंदा होते, गुणाची निंदा होत नसते कधी. आता ज्याच्याबद्दल त्याला दोषच आहे तो गुणाला पण दोष ठरवून निंदा करतो. आधी त्या गुणाला तो त्याला दोष ठरवतो आणि मग तशी निंदा कशी करता येईल, तशी निंदा करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याचे दोष शोधून मग निंदा करायला लागते. तर दुसऱ्याचे दोष न पाहणे हेच महत्त्वाचं निंदेचं कारण आहे. जर तुम्ही दुसऱ्याचे दोष शोधलेच नाही तर निंदा करायचं कधी प्रसंगच येणार नाही. निंदा कोणाचे करू नये, निंदेसारखं पाप नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे, येती निंदकापाशी अशेष पापे, निंदा मत करना किशकी, सच्ची बात कबीर जी की. असं आहे ते. त्या ढंगात त्या गाण्यात म्हणावं लागतं, मग ते आठवतं ते तसंच असं. तुम्ही तसं म्हणून पहा, म्हणजे कळतं तुम्हाला. पण स्वभाव असा आहे, माणसाला दुसऱ्याच्या ठिकाणचा मोहरीव दोष असला तरी तो शोधून दुर्बीण लावून पाहतो. पण आपला मात्र बेला एवढा दोष असला तर तो त्याला काही दिसत नाही. असं आहे. काय आत्मनो बिल्व मात्रेनं पश्यन्नपि न पश्यती. स्वतःचा बेला एवढा दोष असला तरी पाहत असून सुद्धा त्याच्याकडे तो पाहत नाही. आणि तो सर्षप मात्राने दुसऱ्याचा मोहरी एवढा दोष असला तरी तो शोधितो आणि त्याच्यावर निंदा करीत असतो. तर जाऊ द्या. अपैशून्यम, तात्पर्य कोणाचीही निंदा करू नये. पुढं सर्वभूतेषु दया, म्हणजे सर्व भूताच्या ठिकाणी दया करायची. म्हणजे काय करायचं, त्या दयेतलं एक मर्म महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. दया केली जाते म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला, प्राण्याला, त्याला सुख पोहोचणे, त्याची पीडा दूर करणे. पण कशी पीडा दूर करायची, आत्मवत
या टेकला काय म्हणतात ते आत्मवत सर्वभूतेषु हिताय. जशी आपण आपल्यावरती, आपल्या शरीरावरती, आपल्या स्वतःवरती आपण कधी पीडा होऊ देत नाहीत, त्या पद्धतीने त्याची पीडा दूर करायची असते. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक क्लेश दूर करणं, अशी हृदयामध्ये वृत्ती उत्पन्न होणं, यालाच म्हणतात दया. आणि दया करत असताना 3 प्रकारची दया केली जाते, कायेने, वाचेने आणि मनाने. मग दया करत असताना त्यात कोणताही पहिली भेद करू नये. दया करायची म्हणजे आमक्यावरती करायची, गाय आहे म्हणून दया करायची आणि मग वाघ आला त्याला गोळी घालून मारायचं, असं नाही. त्याला दयेचं रूप सर्वभूतेषु म्हटलंय. सर्वभूतेषु म्हणजे याचा अर्थ त्यात निवडा केलेला नाही. तुकारामाचा एक अभंग पण तसा आहे, तो आता मला आठवत नाही तो, तर असं आहे ते. दुसरी गोष्ट, दया करत असताना त्याला वेळेचं बंधन आहे. काय वेळेचं बंधन नाही, हे का नाही. त्याला वेळेचं कोणत्याही वेळी आता नाही आज एकादशी तर त्या दिवशी दया करावी आणि सकाळची वेळ त्यावेळी दया का, असं नाही. ते वेळेचं बंधन आहे. भेद जसा करायचा नाही तसं वेळेचं काल कधी पाहायचं नसतो दया करत असताना कोणत्याही प्राण्यावरती. हो, दया त्याची नाव भूतांचे पाळन, अनेक निर्दळन कंटकाचे. नाही तुम एक हा पण ते चांगलं आहे ते. हा पण ते असा दुसरा एक अभंग आहे तो, हा त्याची दास आणि दासी. हा नाही ते काय आहे ते दया ते मुलापुरतीच करायचं असं नाही. खरं दास्यत्व कोण, जसा आपल्याबरोबर तुम्ही प्रेम करताना तसंच इतरही करा. ते दया करणे जे पुत्रशी तेच दासा आणि दासी. तिथलं ते वर्णन थोडंसं वेगळं आहे, पण हे तर दयेचं रूप सांगितलं ना. ते एक विशिष्ट जाऊ, तिकडं नका जाऊ तुम्ही. तर काय, आणि दुसरे पहिलं काय सांगितलं, भेद नाही. दुसरं काय सांगायचं, कोणती वेळ नाही. आणि तिसरं काय, दया करत असताना बऱ्याच वेळी त्यातून आपला स्वार्थ साधला जातो माणसाचा. पण दया करत असताना कधी आपल्या स्वार्थाची भूमिका, भावना त्यात नसावी. हे का नाही. कोणाला अन्न पाणी देतो पण त्याच्यामधून काय करतो, तो आपली प्रतिष्ठा वाढवून घेतो. मग प्रतिष्ठा वाढवण्याकरता दया करतो का तो, चुकीची गोष्ट आहे ना ती. म्हणजे स्वार्थविरहित, जसं भेदविरहित असावं, वेळविरहित असावं, म्हणजे काय त्याला म्हणतो कालविरहित असावं, त्याचप्रमाणे स्वार्थविरहित असावं. आणि दया करताना दुःख होऊ नये माणसाला. नाही तर काय होतं त्याचे काय, त्याला एवढं मी दिलं पण ते झालं नीट, पण मग आपल्याला दुःख होतं. ते दुःख पण नको. तर दुःख आपलं स्वतः दुःख नका, केवळ सुखाधिक म्हणजे केवळ समोरच्याला सुख प्राप्त करून देण्याकरता शुभाय सुखाय अशी आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीने दया करणं, त्याला दया असं म्हणतात. दयेची गोष्ट, दया कोणावरही करता येते, कृपा कोणावर करता येत नाही. दया ही सर्वसामान्य माणसालाही करता येते आणि सर्वसामान्यावरती करता येते. मोठे प्रमाण वगैरे दया तिचे ना सांगितलं तुम्हाला. तर ते धर्मनीतीचा हा बोलावा व्यवहार. सर्वभूतेषु दया हा अलोलुप्तम म्हणजे विषयासक्ती नसणे. दुसरे विषय भोग पाहून मनात लालसा निर्माण होते. ज्याला काय म्हणतो आपण, कुठं बाजारात गेलं काही वस्तू पाहिल्या का घ्यावाच वाटतात. कोणाच्या घरात जाऊन बसला का चायला आपल्याला असं कपाट पाहिजे, आपल्याला अशी टी व्ही पाहिजे, आपल्याला अशी बाईक पाहिजे, आपल्याला अशी गाडी पाहिजे, आपल्याला असं पाहिजे. अरे पण तू तर ते मिळतच नाही तर काय आलं डोक्यामध्ये घेतो ते लोलुपता. लोलुपता काय जे नावी, म्हणजे याचा अर्थ लोलुपता ही मनात निर्माण होते. वस्तू मिळो वा न मिळो, एखाद्या जेवण पाहिलं, गुलाबजामुन पाहिलं का त्याच्या तोंडात लाळ तयार होणं, त्याचं नाव आहे लोलुपता. मग लाळ काय पदार्थ खाण्याची पाहून लाळ निर्माण होते काय, नाही. मनातली लालसा ही कोणते जड चेतन पदार्थ पाहून मनास लालसा निर्माण होते, उत्पन्न होते. मग ती उत्पन्न न होऊ देणं त्याला म्हणतात अलोलुपता. म्हणजे लोलुपता ही आमक्याने करते तमक्याने करते, लोलुपतेचा अभाव असणं त्याला म्हणतात अलोलुपता. मार्दवम
बरं चला तर सांगतो एवढं थोडं राहिलं 5 मिनटात का करू बंद नाही एकच राहिलं आता ते काय थोडं सांगतायचं काय फार नाही. मार्दव त्याचा अर्थ शरीर वाणी आणि मन कठोरतेचा अभाव मृदुता ते सांगितलं. मुख्य अमृताची वाणी त्यापर्यंत मार्दव तर मृदुता असते, त्याच्या क्रियेत मृदुता असावी, भाषेत मृदुता असावी, दृष्टीत मृदुता असावी, नम्रता असावी. त्याला मार्दव असं म्हणतात. पुढे एखाद्या वेळी आल्यावर सांगणार आहे तुम्हाला. अशी मार्दत्व असते. आणि पुढे री हे म्हणजे लाज, म्हणजे लाज असा आहे अकर्तव्य कर्मणी परज्ञान भयम. याचा अर्थ लाज ही भयाच्या आश्रित असते का भय लाजेच्या आश्रित असतं ही मोठी भानगडच आहे ते. तर अकर्तव्य कर्मणी परज्ञानम भयम. माणसाला स्वतःची स्वतः कधी लाज वाटत नसते. लाज ही नेहमी दुसऱ्याची असते. लाज ही दुसऱ्यावर अवलंबून असते. स्वतः एकटाच असला तर त्याला काय त्याची काय लाज वाटते. त्याला तो काही चोरी करू नाही खाऊ काही पण करू शकतो एकांतात. त्याला तिची लाज वाटते काय, त्याला काय लाज वाटत नाही. मग लाजेचा प्रश्न कुठे येतो, परज्ञानम. आणि परज्ञानम याचा अर्थ काय, अकर्तव्य कर्मणी परज्ञान भयम. जे करू नये ते कर्म जर केलं आणि जर त्याचं ज्ञान दुसऱ्याला झालं तर मग त्याच्या भीतीने लाज निर्माण होते. लाज ही तशी उत्पन्न होत नाही, लाज भीतीत निर्माण होत असते. भीती कशाची वाटते, आपण चुकीचं केलं आणि ते दुसऱ्याने पाहिलं म्हणजे याचं त्याला ज्ञान झालं तर त्या ज्ञानाने त्या ज्ञानामुळे त्याला भय निर्माण होतं आणि मग त्याला लाज उत्पन्न होते. अशी लाजेची गोष्ट असते. त्याला काय म्हणतो, अकर्तव्य कर्मणी परज्ञान भयम. दुसऱ्याला ज्ञान होऊ नये आणि म्हणून तो लाजल्या जातो, अशी लाज असते. आणि लाज याचा अर्थ आहे वेद विरुद्ध वर्तन करणे, शास्त्र विरुद्ध वर्तन करणे आणि लोक विरुद्ध वर्तन करणे. अशी जी थोडक्यात अंतःकरण वृत्तीत विशेष परिणाम त्याला लाज असं म्हणतात. लाज 7 प्रकारची सांगितली कोशामध्ये. त्याला म्हणतात जनलज्जा, मनलज्जा, वयलज्जा, धर्मलज्जा, कर्मलज्जा, जातीलज्जा आणि कुललज्जा. हे लाजेचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तो जनलज्जा म्हणजे लोकांनी आपल्याला नाव ठेवू नये म्हणून तो लाजून थांबतो, अशी लाज असते. मन काही नसतं काय म्हणतं काय का जनाची नाही तर मनाची धर. मग जनाची पण लाज असते आणि मनाची पण लाज बाळगावी लागते माणसाला. आता काही गोष्ट आता समजा माझ्यासारखा म्हातारा मनुष्य असला आणि जर एखादी बारकी गाडी घेऊन खेळायला लागला तर लोक काय म्हणते, अरे काय मुखात नाही दात आणि लागला बळच ऊस खायला तर लोकांना काय न करता लोक हसायला सुरुवात करतात ना. म्हणजे याला काय म्हणतो, वयाने काही गोष्टी वयाने लाज निर्माण करतात, काही गोष्टी मनाने त्याला कोणी काय नाही म्हणते त्याच्या मनानेच लाज निर्माण होत असते त्याला. आणि काही लोक ते जनाची लाज निर्माण होत असते त्याला. काही धर्माची लाज असते, धर्म करत असताना आपोआप लाज निर्माण होत असते. ज्यांना जे कधी केलंच नाही तर त्याला ते करायला त्याला लाज निर्माण होते. किंवा आपण दुसऱ्याच्या धर्म, तुम्ही डोक्यात टोपी घातली आणि कानात बोटं घातली ना अल्लाह हो अकबर जर तुम्ही याच्यात मशिदीत गेले आणि आपल्या सगळ्या लोकांनी पाहिलं तुम्हाला लाज नाही वाटायचे का म्हणजे धर्मलाज निर्माण होत असते चुकीचं केल्यानंतर. तसं काय कर्म करत असताना पण माणसाला लाज वाटते. अशा प्रकारे इथं एकदा माझं पोट ते फुगलं होतं, मागले त्रास व्हायला लागला आणि ते आले सगळे भीमान भाऊन ते सगळे रडायला लागले. म्हणजे तुम्हाला कोणतरी काहीतरी केलं, तुमचं लय पोट फुगत आणि तुम्हाला कोणतरी काय काकूती. जेव्हा त्यांनी गोंधळ घातला रडायला इथं आता कायच करावं ते आमचा संदीप ते म्हणलं आमच्या गावात एक ते म्हातारी म्हणले ते बाबा तुला चांगलं पाहतो आला ना तू इथं देऊ रिंगण वाटलं कोण मला त्याच्यात बसवलं. ते लोक ढोंगेच असतात ते जेवारी पुटपुट काय तरी इकडंच फेकायचं. कोळा आणला ते माझ्याहून 3 कोळा माहिती आहे फळ असं उतरलं माझे म्हणून ते उतरलं आणि तिकडं नेऊन टाकायचं आणि त्या कोपरे टाकायचं आणि इकडं चिरायचं आणि तिकडं फेकायचं. आता हे सगळं मी आता म्हणत मला पण हा प्रश्न याचा नाही, हे समोरचे येडे रडायला लागले त्यांना काय आता काही जर म्हणतं आई ते भाऊ बहिणी आहेत ना त्या
खुशाल लहान पोरस रडायला लागले ते, नाही तुम्हाला कोणतरी काहीतरी घातलं, ते मला तुम्हाला कोणतरी घातलं. आता काय ते कसं काय झालं तुम्हाला ते कर्माची लाज. मग मी तिथं बसलो, मी ते सगळं करते म्हणलं, इकडं हात कर तिकडं करायचं इकडं करायचं, पण लाज वाटायची मला तिच्या, हे काय करायला लागलंय. असे कर्म लाज निर्माण होते. आणि ज्या जातीला जे कर्म शोभतात त्या काळात ती करावं लागतं. तुम्ही जर वेगळं जर करायला तर त्याला ती जातीला त्याला नको वाटतं ना, ते लाज वाटते त्या गोष्टीची, असं आहे ते. आणि कुलाची गोष्ट, ज्या गोष्टी कुलाला शोभतात त्या चुकून जर केल्या गोष्ट, आता काय एखाद्या परंपरेत काहीतरी आजकाल ते खूप घडतं, सगळीकडे घडतं ते. आता आपल्या कुलाहून भिन्न कुलातली मुलगी जर त्या मुलांनी करून आणली तर मग ते समोर ते आल्यावरती ते घरातली माणसं लाजल्यासारखे होतात, त्याला कुलाला कलंक लागल्यासारखं होतो. भले काही होत नाही ती गोष्ट जरी खरी असली, समाज स्वीकारित नाही त्याला. त्यामुळे ते कुलाची लाज अशी उत्पन्न ते. थोडक्यात कुल कलंकित होऊ लागलं, कर्म कलंकित होऊ लागलं, धर्म कलंकित होऊ लागला, वयाला कलंक लागू लागला, तर हे ज्ञान दुसऱ्याला झालं तर त्याला ते भय वाटतं आणि म्हणून तिथं लाज निर्माण होत असते. असो तो भाग त्याला म्हणतात री अचापलम. थोडक्यात स्थिरता, थोडक्यात विक्षेपरहित असणं, असं या श्लोकातले प्रत्येक पदाचं एवढं विस्तारपूर्वक का सांगितलं ते, याची आपल्याला फार गरज आहे. परमार्थ करत असताना आपल्यासारख्याला ह्या गुणाची फार गरज आहे. म्हणून मागचे एक विस्तारपूर्वक सांगितले. अजून 2 श्लोक, अजून एक श्लोक असं याचा, एक श्लोक आहे अजून याचा. तर हे जसं हा एक श्लोक सांगावं लागेल, तसं दंभोदर्पोभिमानस्य हे सुद्धा टाकायचे नको म्हणून ते तेवढं थोडं विस्तारपूर्वक सांग, मग नंतर सांगणं पुढे जातं. असो तो भाग. उद्या सकाळी 7:30 वाजता. पुंडलिक वरदे. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की